हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरुगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही धर्मरायो लोमश महर्षी वटू विंगड विंगडकडीन यात्रे वच्चे पळयत रशिलीचे ऋष्यशृंगाली काणी जाल्ली नंतर ताजे नंतर कौशिकी न्हंयचे तिराक युधिष्ठिरू आयलो, स्नान केल्ले, मागीर गंगासागर संगमाले चमकलो. थंय दुखून मुखारी ते गंगासागर संगमाचे ते सागराचे म्हळ्यार समुद्राचे दंडेरीची सी शोर म्हणटा पळय थंयची प्रयाण करून तो कलिंग देशा येवन पावलो. म्हण कलिंग देशाचे इतिहास ताणीन गेले तेन्ना लोमशांता गेले सांगले की कलिंग म्हणलेले नांवाचे जन वास कोरनासता देखून हे देशाक आमी कलिंग देश म्हणून म्हणटाची. हांगा दुखूनच एक वैतरणी म्हणलेली एक व्हडी न्हंय प्रवाहन करता. यमधर्मो देवतेंगेले रक्षणेरी एक महायागांग केल्ले हे वैतरणी न्हंयची तिरारीची. वैतरणी न्हंयचे दंडेरी ऋषी महर्षी पुराई येवन राबताची यज्ञयाग करताची. हे प्रशस्त स्थळ यज्ञयागाक ताजे खातीर येताची. मात्र न्हय हांगा एक पर्वतच पळय हे पर्वत हे तिरार बशिल्ले जनांक बारीक छंद दिसतकून थंय पुराय जन ह्या स्थळाक ब्राह्मण जेवो ऋषी महर्षी जेवो येवन वतरसाचे. आनी स्वर्गाक वचुका म्हूण कोण इच्छ करता वैतरणी न्हंयची उत्तर तिरार दुखून उत्तर दिक्काक चमकून चमकल्यार देवयान करूंक जाता म्हूण म्हणटाची. तशी अनेक ऋषी महर्षी हांगा येवन बैसून देवतेंक संतुश्ट करचे खातीर हांगा मस्त सकडी याग केल्ला. अत्रैव रुद्रो राजेंद्र पशुमादत्तवान्मखे पशुम आदाय राजेंद्र भागोयम मितीच अब्रवीत. हांगा महादेव रुद्राला एक विशय सांगताचे कसं न्ही म्हळ्यार पुढे एक पंथा वैतरणी तीर प्रदेशांत ऋषी महर्षीन बैसून याग केलेलं काय त्या वेळार रुद्रदेवतांनी आविर्भाव दिन आश्रीच काय रुद्रदेव कोपून ते यज्ञपशुक धोरण ते मिगिले म्हाका दिन आविर्भाव हे पशुचे मिगेल आविर्भाव म्हण घेवन वता काय देवते पुरे वचून ताका सांगता काय हे पशुपती विंगड जेन्ना मेडका जेल्ले कसल की एक ये बई बे तूं ते वायट कोर नका तुका आनी कसं म्हळ्यार यज्ञाचे आविर्भाव पुरे तुका जाय म्हूण तूं लेखूनच जा म्हूण म्हणल्यार रुद्राक खुश जायना काय. त्या वेळार सर्व देवते रुद्राक प्रसन्न करचे खातीर नाना रितीर स्तोत्र करताची, पूज करताची, होम करता तागेले खातीर याग करताची. ते गौरव दिल्ल्या बरी जालें न्हू ताका संतोश जाता काय. तो कसं म्हणटा म्हळ्यार यज्ञ पशु देवतेंक दिवन तो देवयाना मुखांतर तागेले लोकांक वता. हाका कसं न्ही म्हळ्यार रुद्रान खूबचें कारण कसलें म्हळ्यार देवते रुद्राक आविर्भाग दिन आशिल्लीचे म्हणलें रुद्राक कोप येयले देखून ताणें यज्ञ पशु अपहरण केल्लेले. ताजे नंतर देवते रुद्राक ಸ್ವಲ್ಪ चड आनी उत्तम जावन आशिल्लो आविर्भाग अर्पण करतलीच काय. ಈ ವಿಷಯ ಲೋಮಶರು ಧರ್ಮರಾಯನ हे विशयो धर्मरायाक लोमशान सांगले आनी म्हणली ताणें कसं न्ही म्हळ्यार हे काणी कोण उडगास करतकी ते म्हळ्यार ही काणी स्मरण करून ही काणी मना सुका हे स्मरण करून कोण वैतरणी न्हंयत स्नान करतकी
तो तागेले चर्मचक्षुस म्हळ्यार आमगेर बाह्य चक्षुस न्हू चर्मचक्षु म्हणजे दिव्य चक्षु म्हळ्यार ज्ञानचक्षु म्हळ्यार विंगड दिव्य चक्षु म्हळ्यार देवान पळय एक दिव्य दृश्टी दिवचे म्हणटा ज्ञानचक्षु म्हळ्यार मनान तो आमी देवा पळोवचे ज्ञानदृश्टीन ते पळय विंगड विंगड जाल्यार आमकां येद्रा दिसचे दोन दोळ आसा पळय चर्मचक्षु हाजीन आमकां देवांक देवतेंक न्ही पळोवचें जायना तो सांगतरस कोण वैतरणी न्हंयतो स्नान करतना महादेव रुद्राली ही काणी स्मरण करतकी तक्का तागेल दोळ्याकच देवलोका वच्चे मार्गुदिश्च्या शूर जाता पळय तशें जावन हे युधिष्ठिरादी सकडे नाल्लेली दिकून तांकां स्वर्गारोहण करूं जालें पळय वच्ची वाट दिसल्यार तांकां उत्तर दिकान जेमकले रे स्वर्गा वच्चे मार्ग खंय दिसता खंय आसा म्हूण आमकां कळटुवें इथे म्हळ्यार आमगेले चर्मचक्षु आमकां स्वर्ग सोण स्वर्गा वच्चे तसले गजाली केलेलेय ना आनी ते दिसूंक म्हूण म्हळ्यार दिसूंकय दिसना आमकां तशी जेवो यो कसं करता पांडवपुत्रो युधिष्ठिरो द्रौपदीक समीत घेवन 5 जन त्यांनी नाही तो नाथाची नावून त्या काणी उडगास करताची आणि पित्रदेवतेक युधिष्ठिरादी त्यांनी चालले पळय तर्पण दिताची कडे ताका न्हंयन तूं नातना ताका एक विशेष अनुभव जातकय लोमशा महर्षी तू सांगल्या वरी विद्युक्त जावन हांव वैतरणी न्हंयन स्नान केल्लें आतां म्हाका हांव मनुष्य म्हणलेले एक भावन मना येयना हांव एक देवते जावन आसूं का म्हूण म्हणलेली एक अनुभुती म्हाका जातरस तूं सांगली न्हय तशी म्हाका हे चर्मचक्षु मेगेल बाह्य चक्षु दुखुनूची देव स्वर्गलोकादी ऊर्ध्व लोक पुरे मेगेल दोळ्या दिसतरस आनी कसं म्हळ्यार म्हाका एक शब्द आयकता ते शब्द कसं म्हळ्यार वैखानस ऋषीन जप करची तशी आयकपडटा म्हाका तशी वैखानस ऋषीन तांणी एक दोळ्याचे मुकोर बैसून देकाची जावन जप तप करचें म्हाका दोळ्याकय दिसतरस म्हणून म्हळ्यार ताजे पशी फुडें ताका एक शब्द मात्र आयकपडटा तशी थंय आतां ऊर्ध्व लोकांत तपश्चरण करचें वैखानस ऋषी पुराय धर्मराया दिसतरस के ते तो लोमशाराय सांगता खडे रे येलो मश सांगता कई बाई युधिष्ठिरा तुगेले कान्ना हे शब्द पुराय आयकपडटा न्हय ते हांग न्हय ते वैखानस कितली दूर आसाचे गोतस्वे 300 सहस्र योजना म्हळ्यार 3 ಲಕ್ಷ ಯೋಜನ ದೂರಾಂತ ಅಸುಚಿ ಲೋಕಾಂತ ಅಸುಚಿ ಸ್ವಲ್ಪ मौन जा आणि ಸ್ವಲ್ಪ वेळ तशी नुत बैस आता तुका कसं दिसतं पळय कसं की दिसतं रसवे तुका म्हणटा वई म्हणटा त्या कसं नसवे साक्षात यो कोण ब्रह्म स्वयंभू ब्रह्म ताणे बसची तागेले मन ते हे मनान तुची ताणे यज्ञ केलेले त्या यज्ञाक कळवे यज्ञ कोरनो सगळेची पर्वत न्हंय पुराय आशिल्ली ही भूमी यज्ञ पुरोहित जावन आशिल्ले कश्यप महर्षीक स्वयंभू ब्रह्मान दक्षिण जावन दिलेले भूदेवी भारी दुःख जलकय कोप येयलकय ब्रह्माक म्हणिलकी तूं म्हाका एक सामान्य मनशाक दक्षिण जावन दिलेले म्हाका सम म्हूण दिसना तुगेलें हें दान व्यर्थ जायना हें दान फलीत जायना व्यर्थ जाता इत्याक म्हळ्यार हांव कश्यपाले आतां मेळ्ळ्यार न्हय हांव आत्ताच्या तोचून पाताळांत निपोवन बसता म्हण सांगून पाताळाक चमकलो खंय आतां महर्शींक बारी बेजार जाले भूदेवीक म्हाका दान दिलें म्हूण बेजार जावन ती चमकल न्हय म्हूण सुरवेक कश्यप कसं करताची तिका संतोष करचे खातीर एक तपस्या करता रसची ते तपस्या करता करता कितली की वर्ष जाले घोर तपस केले तिका संतोष जालो की समुद्रा दुखून वयर येवन तीची वयर येयली आनी ते यज्ञ वेदिकेर येवन बैसली के आतां तई एक यज्ञवेदी दिसतरस कसवे त्या यज्ञवेदीची भूदेवी आतां त्या यज्ञवेदी वयर तूं चोण बैस आरोग्यवंतू जत्तू महाप्रतापवंतू जाता आनी ती यज्ञवेदी सादारण ना समुद्रा तळातय आस कळवे त्या बंदा थंय थंय चमकला ती भूंय तूं यज्ञवेदी आरोहण करी मागीर समुद्र दांटू येता तुका हांव स्वस्ती सांगता इत्याक म्हळ्यार स्वस्ती वाचन केल्यार मात्र मनशांक ते यज्ञवेदी स्पर्श करूं जाता स्वस्ती वाचन जायनी म्हूण जाल्यार मनशान ताजे स्पर्श केले कुडले ती वयर सुचे भूंय दिसता पळय वेदिका ती समीत समुद्रा भितर वता म्हूण सांगून तो सांगता आनी तुका एक महामंत्र हांव उपदेश करता तूं तें मंत्र उच्चारण करता करताची बैसुका जाता म्हूण सांगून
सांगता कळतो ओम नमो विश्वगुप्ताय नमो विश्वपरायते सान्निध्यम कुरु देवेश सागरे लवणांबसी. हे परमात्मा सर्व प्रपंच ब्रह्मांड म्हणित तू तुगेलांतो निपन दवरून घेतला आणि म्हणून भितर आशिल्लें ब्रह्मांड भायरी दिसता आमकां ते तूं तांतो व्याप्त जावन आस. खाली ब्रह्मांड भितर न्ही, ब्रह्मांडा दुखून भायरी तूं व्याप्त जावन आस. तसल परमात्मा हे लवण समुद्रांतो तुगेलें सानिध्य म्हाका मेळ्ळो म्हूण सांगून प्रार्थना करी म्हणटा. मंत्र न्ही अग्निर्मित्रो यो निरापोथ देव्यो विष्णू रेतस्तु अमृतस् रेतस्त्वम अमृतस्य नाभिः. तू हे समुद्रा तू समुद्राक आतां पांय पडचें कळ्ळें कसं न्ही म्हूण म्हणलें रे हे अग्नी सूर्यो आनी अबदेवी म्हळ्यार उदकाची देवी पुरय तुका उत्पत्ती केल्लेलें. तूं विष्णूले रेतोपरूप म्हणटाचें तुगेलें नाभीन तूं अमृतस म्हणटा. तसल तुका नमस्कार म्हूण सांगून तो ते म्हणटा तूं हें समुद्राचोची वेदी आरोहण कोरका जायता म्हणटा. तो तशीच मंत्र जप करता समुद्रांत ते वैरी आरोहण करता म्हूण म्हणला न्हू तशी आरोहण करता. आनीक मंत्र दिता कसं न्ही म्हूण म्हळ्यार हे सागरा अग्नीची तुगेली योनी इडादेवी तुगेलें शरीर तूं विष्णू रेतसा निमती जन्म आयलो तूं अमृताचें उत्पत्ती स्थान जावन आस. हें तूं जप करता समुद्रांत तूं स्नान करी. स्नान कोण हे मंत्र जप करना ताणें सर्व न्हंयक भितर घेवन आशिल्लें म्हळ्यार सर्व न्हंयन वचून पावचे खंय कडेर समुद्रान ते महा उदधी म्हूण म्हळ्यार समुद्र ताका दर्बे तुदीन समीत स्पर्श करून हातान सोडी दर्बे तुदीन समीत स्पर्श करून जिता म्हळ्यार हे मंत्र पुनश्चरण करूं गोतना नातील जनान समुद्राक पडून कडेरी समुद्र लागीं ते समुद्र वेदिला वताची ताका मंत्र शिकून दिला लोमशान जाल्यार स्वयं तांणी सकड संकश्ट अपहारक जावनाशिल्लें स्तुती वाचन करतर सकै वो कसं करता महामंत्र पुनश्चरण करतरस आनी ते महामंत्र पुनश्चरण करता समुद्रा भितर देवलो लोमशान कसं करूं सांगला ते पुरे करून वापस वैरे म्हणून महेंद्र पर्वताचे मुखेल कयतो हांगा पळय आतां हांगा एक मंत्र तेंचे नांव आतां शिकयलें लोमशान ओम नमो विश्वगुप्ताय नमो विश्वपरायते सानिध्यम कुरु देवेश सागरे लवणांबसी अग्निर्मित्रो यो निरापोः अतद्देव्यो विष्णोः रेतस्तु रेतस्त्वम अमृतस्य नाभिः अग्निश्च ते यो निरीडा च देहो रेतो दा विष्णोरमृतस्य नाभिः. हें म्हणून समुद्र स्नान कोरका म्हूण सांगून म्हणटा पळय की ते सकड मंत्र आमकां महाभारत शिकयता म्हूण पळय हांगा. तशीच युधिष्ठीर कसं करता रात्री महेंद्र पर्वतांत राबल्यांची तांणी पुरय सकाळच्या तर स्नान संध्या वंदन कोरका ताजे नंतर तागेल्या भावंडाक बायलेक पुरे घेवन ते महेंद्र पर्वता मस्त ऋषी तपस्वी आसाची तांकां पुराजना संदर्शन केलें की लोमश प्रती महर्षी लागीं व्हरून युधिष्ठिराक प्रती एकल्याला परिचय करून दिताचे रघुवंशीय महर्षी आसाची आंगिरस महर्षी आसाची वशिष्ठ वंशीय आसाची कश्यप वंशीय आसाची तई तांकां पुराय जना धर्मराय एकल्याक मेळटा आनी अभिवादन करून नमस्कार करतात आनी पुरे आशिर्वाद दिताचे. ताजे नंतर परशुरामाल एकलो परशुरामाल वटू वचूचो अकृतवर्ण म्हूण म्हणलेले एक महात्मा महर्षी ताका संदर्शन करता अभिवादन करता आनी निमगीत के युधिष्ठिरो हांगा तूं परशुरामालो अनुचर म्हूण गोत्तास म्हाका परशुरामो केन्ना हांगा येता म्हाका तागेलें संदर्शन घेवका म्हूण दिसतरस तो हांगा घेवन केन्ना ऋषी महर्षी हांकां संदर्शन दिता. ताण हांगा आईल बेळाक आव आसल्यार ते भृगुवंशी परशुरामाक पळोवका म्हूण म्हणलेली एक मिगेल आशा ताण आनी केदां येवचें म्हूण सांग तेदना कृतवर्ण सांगता खंय पळय तूं हांगा येयला म्हूण म्हणलेले विशय परशुरामाक कळूनय गेला कळ्ळें. परशुराम त्रिकाल ज्ञानी नव ताका खंय कसो जेत्ता म्हणलें कळटा तूं तागेले जाग्यार आयला म्हूण म्हणलेलें ताका कळ्ळें. परशुरामाकय तुगेले विशयांत बारी प्रीती आसा तशें जावन तो सद्या ती सद्य तुका दर्शन दिवचें हांगा येता कळ्ळें. तशें जावन पळय आनीक कसं म्हूण म्हळ्यार हांगा सुची ऋषी महर्शांक शुक्ल पक्ष चतुर्दशी आनी अष्टमी शुक्ल पक्षाची 2 वेळार परशुरामाल संदर्शन मेळटा. आतां आयची रात्री त्रयोदशीची रात्री पाय सकाळी चतुर्दशी तिथी म्हणटना खंडित पाय पुराय ऋषी महर्शांक दर्शन दिवचा तो येता न्हय
तशी तुका येतागेल दर्शन मेळतं म्हळेल खंडित म्हण कडेरी अकृत म्हणाले निमगीत कयतो अकृत प्ರಣಾಲಗಿ तुका परशुरामाल कितले की सकडे विषय गोत्तच न्हय ताण करचे अद्भुत कार्य पुरे गोत्तच न्हू तुका तशी परशुरामान क्षत्रियांक युद्धांत कशी पराजय केल्ले आनी ताका कसं की क्षत्रियाल बैरी द्वेष येईल देखून ताणें तशें केलें की ते द्वेशाक कारण कसलें हें पळय म्हाका विवर्जम सांगतवे म्हूण म्हणटा पळय अकरा तरुणांनी सांगता की इत्याक हांव सांगना म्हणटा युधिष्ठिरा म्हाका परशुरामाल चरित्र सांगचें म्हळ्यार भारी प्रिती हांव तुका पुराय सांगतात म्हूण म्हणटा युधिष्ठिराला सांगता पुढे हय हय म्हणले लेख कुलाचो रायो कर्तवीर्यार्जुन म्हूण आशिल्लो तोवय भारी पराक्रमी भारी एक नमने साहसी तो ताका परशुरामान संहार केल्ले कार्तवीर्यार्जुन कोणाकय सोलवूच न्हय ते म्हळ्यार ताका 1,000 हात आशिल्लो दत्तात्रेयान तागेले वयर अनुग्रह केलेले दत्तात्रेयान ताका एक स्वर्ण विमानय दिलेलें भांगराचें ताचे वयर बैसून ताणें युद्ध चमकल म्हण जाल्यार ताका कोणय सोलवचें जायनाशिल्लें सगळे प्रपंचांत सर्व प्राणी सर्व देश सकडी तागेले अंडर आशिल्ले तागेलेच जावन आशिल्ले तो सर्व हे चक्रवर्ती जावन आशिल्लो सार्वभौम जावन आशिल्लो हे पुरे दत्तात्रेयाल अनुग्रहान जाल्लेले तागेले ते दत्तात्रेयान दिलेले रथ ताका कोणेय आड रब्बूचक ना ताका कुश आशिल्ले कडेन ते रथ वता ते बाई कशी मनोवेगारी ताण ते रथार बैसून म्हाका अमके कडेन वच्चो का म्हण लेखल्या पुरो थंय व्हर न्हू सोडता आशिल्लो तसले एक अद्भुत रथ आनी दत्तात्रेयाल दिव्य अनुग्रह ह्यो कार्तवीर्य कसो करता रथार बैसून देवतेंक यक्षांक ऋषी महर्षींक सकडी बाद विचार केलं ताणें कळ्ळें प्रपंचांत आशिल्ले सर्व जीव जंतू म्हूण येता सकड तागेले हिंसे जायन दिनानातील जीव जंतू ना ताणें म्हूण येता कडेन एक पंता सर्व देवते महर्ष्यो पुरे ಒಟ್ಟು जावन विष्णूक मस्त रितीर स्तोत्र करून तांणी म्हणलें कसलें म्हण भगवान भूतरक्षार्थम अर्जुनम जहिवै प्रभो विमानेनच दिव्येन हैहयाधिपती प्रभु शची सहाय्यम क्रीडंतम धर्षयामास वासवम प्रपंचांत सर्व प्राणीचे रक्षण कोरका जाल्यार रे कर्तवीर्य अर्जुनांनी ग्रह कोरका देवा तुवें खंय तरी म्हळ्यार शची देवी वट विहारार्थ जावन आमगेलो रायो देवेंद्र चमकलो ताणें कशें केलें तागेले दिव्य विमानार येवन दत्तात्रेयान दिलेले दिव्य विमानार येवन इंद्रा वैरी आक्रमण केला तशें जावन ताका कुडले संहार करी म्हण हें पळय धर्म न्हय एक बायले लोट बामणान विहार वतना त्या वेळार येवन आक्रमण करचें म्हळ्यार धार्मीक रिती न्हय ती युद्धा आपोवचे क्रमू आशिल्ले ते दना आत्ताचे हे पुरे उग्रगामी आसा पळय तांणी पुरे अशी करचें कार्तवीर्य अर्जुन तितली सकडी देवाल अनुग्रह पाविलो दत्तात्रेयाल अनुग्रह पाविलो उग्रगामी बुद्धी दाखयली न्हू ताणें तशें जावन विष्णूला सांगता तांणी ताका एक पंता संहार करल्यार लायक म्हूण कडेरी इंद्राक आपयता विष्णू आनी तागेल्या पुराय निमगिता आतां कशी कार्तवीर्याक निग्रह करचें म्हूण कडेरी इंद्रूय सांगता ताका निग्रह केल्यार लायक म्हूण जायत म्हूण आश्वासन दिवन बद्रिकाश्रमाक वता कोण महाविष्णू त्या वेळार कन्याकुब्ज देशांत एकलो राय आशिल्लो तागेलें नांव गाधी म्हूण सांगून ताकाय चतुरंग सैन्य आशिल्लें ಸ್ವಲ್ಪ काळा नंतर ते गादीराय कसं करता वानप्रस्थ चमकलो हांगा गादीरायान वानप्रस्थ न्हय तपस्सु करूं म्हूण चमकलो तपस्सु करूं म्हूण वतन रन्ना वतन ते गादीरायाक देवलोकाचे अप्सरेक समान जावन आशिल्ली चेरडू जाल्ले ती प्राय येयली भृगुऋषी पुतू रचिक म्हूण म्हणलेलो आशिल्लो ताणें ते चिल्लीक मरडिकून घेता म्हूण सांगून गादीराजाला येवन सांगलें कळ्ळें त्या रचिकाक गादी म्हळाले पळय ब्राह्मणा हांव तुका म्हगेले दुवे दिता जाल्यार आमगेले वंशांत एक संप्रदाय आसा कसो न्ही म्हूण म्हळ्यार म्हगेले चेल्लीक मरडिकून घेवका जाल्यार 1,000 घोड कन्या शुल्क जावन दिवका जाल्यार सुलभ म्हूण लेखूं नाका ते घोडे कशे चुका म्हूण म्हळ्यार एक कानो काळो सगळे घोड बरो धवोची जाल्यार एक कानो काळो जावका आनी भारी वेगार धांवचो तसल जातीचे घोडे हाडून दिल्यार तुवें ते मागीर कितले एक न्हय दोन न्हय 1,000 घोड कन्या शुल्क जावन हाडून दिल्यार तेदन आमगेले कुलाचे चेल्लीक मरडिकोन दिताची जाल्यार तूं सांगून तपस्वी तुगेले हांव तसल कन्या शुल्क निमगुची संवय तशें जावन
आनी एक कसं म्हळ्यार तुमची इच्छा करून वारडी करून घे म्हणून येता वारडी करून घेता म्हण सांगून निंबूच्या आईला तपस्वी जावन आशिल्लो तुका अपमान केल्ल्या बरीच येता दिना म्हणल्यार कसं करचें म्हणून म्हाका कळना आमगेलो कुलाचार मिरूच की तुका वारडी करून दिना म्हणच की कसलेंय म्हाका कळना तिथे ना रचीक सांगता की कांय लेखू नको राया तूं लेखील कन्या शुल्काम दिता कळ्ळें तू कुलाचारा विरुद्ध जावन चोलका म्हणून कसलें ना हांव कन्या शुल्क दिल्ली नंतर तुगेलो तुवें वारडी करून घेता जल्नमे म्हणटा रचिकाल उतर आयकून गादीक बारी संतोश जाता कडेन पळय तपस्वी नव्हतो ताका सादी जावन आशिल्लें काम आसवें तो कसो करता सीदा वरुणाल्या वतकय वरुण देवा लागीं आनी सांगता की म्हाका 1000 धव बण्णाचो घोडो एक कान काळो जावन आसुका त्या घोड्याक गोड म्हाका जावका इतक म्हळ्यार ते कन्या शुल्क जावन दिल्यार मात्र म्हाका एक अनुरूप जावन आशिल्ली चिल्ली मेळटा वारडी करून घेवच्याक म्हणून म्हणटकय कडेन रे तो जावन रचिक ऋषी म्हळ्यार सामान्य न्ही गूढ महर्शी तो महामहीम आशिल्लो वरुण देव कसो करता जायत हांव दिता तुका म्हणून म्हणटा तूं निमगिलेले व्हड तुगेले तुका गोड दिसता म्हाका मिगेल वयर तुगेलो अनुग्रह आसल्यार जाल्यार आनी ते 1000 गोड हाडून रचिका दिता त्या गोड पुरय वरुण देवान आपयल कुडल्या खंय दुखून येयली गोसवे गंगा न्हंयत दुखून भायर येयलीच काय तशें न्हू त्या गंगा न्हंयत खंयची जागे दुखून ते अश्व भायर येयले पळय ताका आजी खंय त्या जाग्याक अश्वतीर्थ म्हणटाची म्हूण सांगून युधिष्ठिराक या लोमशा महर्शी सांगता आतां 1000 गोड हाण ताणें गादीक दिली की गादीन कसं केल्लें कन्याकूब जंतूची त्या चिल्लीक वारडीक करून दिता म्हूण सिद्धत केलें काही आतां या ऋषीक तागेल कडेन जावन येतल कोण आसाची मरणाक पुराय देवत येयलेंच की चांग मुहूर्तांतू गादीरायान तिगेल नाम सत्यवती म्हूण तागेल दुवेल नाम रचिकाक वारडीक करून दिलें कडेन रे सत्यवती लोटू संतोशार आशिल्लो तो एक दीस रचिका ल्हान भृगु महर्शी पुत्ताकय सुन्नेकय पळोवका म्हणून रचिकाल आश्रम आयल्यांची तांकां भारीच खूश जाता ती बायल मिगेल्या पुत्ताक सांगिलीची म्हूण हांगा रचिकानय सत्यवतीनय भृगु ऋषीक यथोक्त सत्कार केल्ले यथोचित सत्कार केल्ले कडेन री भृगु महर्शी सुन्नेक सांगताच की तूं कसले जेवो वर जायबे तूं लेखील वर हांव दिता सत्यवती बारी संतोश चितकी सांगता की तुका भृगु महर्शी तुका मिगेल विशयान तूं संतोश जाला म्हूण जाल्यार रे म्हाका एक पुत्ररत्न जावका म्हाका मान न्ही मिगेल अम्माकय एक चेल्ल्या चेडूं जावका इता म्हळ्यार हांव एकली चेल्ली तिका भृगु महर्शी तथास्तु म्हणटाची आनी सांगता की जाल्यार रे तुमी दोग जनांनी ಸ್ವಲ್ಪ सकडी अनुष्ठान कोरका नियम कोरका कसलें म्हूण म्हळ्यार रे पुत्रक आमनस न्हू तुका तुवंय तुगेल अम्माने ऋतुस्नान केल्ले नंतर तुगेल अम्मान अश्वत्थ वृक्ष तूं रुंबडा रूप फोटोन दवरका म्हूण आनी दोनी चेरू करून सुन्नेल हाता दिताच के आम्ही ही काणी रामायणांतू ऐकताच तांतू भृगु महर्षींनी ಈಗೆಲೆ ಸತ್ಯವತಿಲ್ ಬಾಮ್ನಾಲಾಗಿ ರಚಿಕಾಲೆಗಿ ತೀನೆ ಚರುಡು ಜಾವಕ म्हण निमगोचे रचिकानाची यज्ञ करून दोन्ही चरू पात्र सिद्ध करचे ते शिकाणी जेले जेव हांगा भृगु महर्षीन दोन्ही चरू पात्र सिद्ध करून दिला काही म्हणत काही पळय चरडा तू हे मंत्र जपानुसंधान करून चरू पात्र सिद्ध केला तू उदुंबर वृक्ष म्हळ्यार आमी अतिमर म्हणटाची रुंबड म्हणटाची रुंबडा वृक्षा पोटोन धरका तुगेला अम्मान अश्वत्थ वृक्षाक पोटोन धरका ताजे नंतर हे आयदन आसोचे चर तुगेलो हे आयदन आसोचे चर तुगेलो अम्मालो म्हूण सांगून तांणी तेदुकून वताचे भृगु महर्षी तशीच ते दोन चरूय तांणी दवरून घेतला कडेन ऋतुस्नान जाल्ले भृगु महर्षीन सांगिल्ली बरीची धुवेन औदुंबर वृक्ष आवसून अश्वत्थ वृक्ष पोटोन धरून मागीर दिल्लेले चेरू उपभुंजन केलें जाल्यार रे हांतू कशी सांगला म्हळ्यार चेरू भक्षण करतनाय वृक्ष पोटोन धरतनाय तांणी अदूल बदल केल्ले म्हूण रामायणांत तुका कसले सांग हांतू कसं की चुक्कीन तशें जाल्लें म्हूण आसा महाभारत जाल्यार रामायणांत सत्यवतील आवसूक दिसली की रचिकान तागेल बायलेक श्रेष्ठ संतान जावका म्हणून लायक चेरू सिद्ध केला जाल्यार म्हाका जावते श्रेष्ठ संतान त्या म्हळ्यार हांव रायल बायल न्हय म्हूण सांगून तिणें चेरू बदलावण करून तिणें चेरू भक्षण केल्लें म्हूण सांगून आसत हांगा कसं जाता कितकी काळ जाल्लें
भृगु महर्षिक हें कळ्ळिके चेर भक्षण करच्यान तुई रुखपटून धरच्यान तुई तांणी विपर्यास केला म्हळ्यार एकडे तेकडे गेला म्हणून ज्ञानदृश्टीन कळ्ळें सीदा रचिकाल आश्रम आयलीच काही तिका सत्यवती बारी संतोष जाले भृगु महर्षिक वापस आदरोपचार केले तेदना तांणी सांगली की विपरीतेन ते सुब्रुहु मात्रा चैवासी वंचिता ब्राह्मणः क्षत्रवर्तिः वै तव पुत्रो भविष्यति क्षत्रियो ब्राह्मणाचारो मातुस्तव सुतो महान भविष्यति महावीर्यः साधूनां मार्गमास्थितः हे चेरडा हांव सांगला तुका चोर भक्षण कोर न्हू वृक्ष आलिंगन कोरका म्हण जाल्यार तुमी दोग जाणांनी आदला बदल केला विपर्यास जाली वै तूं औदुंबर वृक्ष आलिंगन करून दिल्लेल चोर भक्षण करनाशी तूं अश्वत्थ वृक्ष आलिंगन करून आवसूल चोर तूं भक्षण केला तुगेले तुका दिवका आशिल्ले चोर तुगेले अनमान भक्षण केला जाल्यार तश जावन पळय तूं एक संन्यासी रशिले बायल जाल्यार देखून हांव श्रेष्ठ ब्राह्मण तो सुचेक चेडूं तुका जेवका म्हण लिखिल्लें तुगेला अम्मा क्षत्रियाल बायल जाल्यार देखून तिगेल पट्टा श्रेष्ठ क्षत्रिय जत्ता म्हण हांव लिखिल्लें जाल्यार आत्तां कसो जत्ता म्हळ्यार तुगेल पट्टा जाल्यार चेडूं तो जन्मतः ब्राह्मण जाता जाल्यार क्षत्रियाल काम करता महा क्रूरी क्षत्रिय जत्तो म्हळ्यार क्षत्रिय केन्नाय क्रूराची म्हळ्यार क्रूर म्हळ्यार बिंगड जना मारता म्हण क्षत्रियान युद्ध करूं सिद्ध जावका तशें सांगचें ताणें आनी तुगेलो अम्माल पट्टान तूं जेवचो जन्मतः क्षत्रिय जाल्यार तागेलो स्वभाव ब्राह्मणाल जाता कळ्ळें आनी तो जन्मतः क्षत्रिय न्हय तो जाल्यार केन्नाय सत्पुरुषांगेल वटू वचून सन्मार्गारी आसता ब्राह्मणशी तुगेल पट्टा जल्लो असाधारण पराक्रमी जावन क्षत्रियाल बुद्धी दाखयतो युद्ध करचें तसलें सत्यवती बारी दुःख जतकी म्हाका श्रेष्ठ ब्राह्मण जावन आशिल्लें चेडूं जेवका रचिकाल बरी म्हूण लिखिल्लें आतां मिगेल पूत ब्राह्मण जावन वचून क्षत्रियाल बुद्धी दाखयता जाल्यार हे विधी नियम म्हूण सांगून ती कळ्ळें जाल्यार भृगु ऋषीला ती मागतकय ततः प्रसादयामास स्वशुरं सा पुनः पुनः न मे पुत्रो भवेदिः ईद्रक कामं पौत्रो भवेदिति म्हळ्यार म्हाका तसलो पूत नक्काचे नाका स्वधर्मोचित कर्म करचो पूत म्हाका जावका एकच वेळ हें करचें साध्य ना म्हूण जाल्यार मेगेले नातू तूं म्हाका पूत समा जावो ब्राह्मण जावो मेगल नातू तूं सांगिल्लें बरी क्षत्रिय स्वभावाच्यो जावो पूत नाका ते पूण तूं अनुग्रह करी म्हणटना भृगु महर्षी जायत तुगेल पट्टा जेवचो पूत ब्राह्मणूच जाता जाल्यार तागेल पूत क्षत्रियोचित धर्म पालन करता तशी सत्यवती एक शिशुक प्रसव करता भारी तेजोपुंज अग्निवरी तेजयुक्त जावन आशिल्ले चेडा पळोवन जमदग्नी म्हण तांणी नांव केलें नांव दवरलें तो महातेजस्वी जाल्लो वर्चस्वी जाल्लो जाल्यार तिणें मागला न्हय मेगेल पूत ब्राह्मणाल बरी आसता तशी तो वेदांत येयन आनी कोरनो सदा सर्व काळ वेदाध्ययनांत वचून कडेर म्हणटना ಸ್ವಲ್ಪ काळ भितर आश्रम आशिल्ले सर्व ऋषी महर्षीक वेदविद्येंत ताणें पुरजनाल पशी चड वेदविद्या शिकून वरलेल्या पशी चड वेदविद्या शिकिल म्हण जालो मात्र न्ही पळय वैदिक विद्ये मात्र न्ही तागेल तेजसूच अग्निवरी सुर्यावरी आशिल्लें न्हय कोणेय उपदेश करनिके धनुर्वेद्य ताकाच येयले सर्व नमने अस्त्र शस्त्र तागेले अधीन जल्लींची म्हूण हांगा जमदग्नी केन्नाय वेदाध्ययन निरत जावन आसताशिल्लो नियमपूर्वक तपस करताशिल्लो सर्व वेद देवते तांगेले वश करून घेतले विद्याभ्यास पूर्ण जाली की प्रसन्नजितराया लागीं तागेली धुव रेणुका म्हणलेली आशिल्ली म्हाका सांगिल्लीची योग्य चिल्ली म्हूण सांगून रेणुकेक पाणी ग्रहण करून दिवका म्हूण सांगून प्रार्थना केलें रायान कशें केलें जायत तुमकां दिता हांव रेणुकेक म्हणून जावन ती राजकुमारी तिका विद्युक्त जावन जमदग्नी तो ब्राह्मण ताका वर्डिकोवन दिलें हांगा रेणुकेल वटो आश्रमा चमकल्यांची कितली व्रतानुष्ठान करतरसाची रेणुकाई सगळो दीस व्रत करी अनुष्ठान करी म्हणटा म्हण कोप्पनान अशी बामणान सांगिल्ली बरी ती वय जीवन करता कितली वर्ष जाले 5 जन चेडूं जाल्लीची पांचाच्योची परशुराम कडेच जावनश्च्या पुरो जाल्यार मालगड 4 जन तागेले येद्राक तागेले पराक्रम येद्रा तागेले वीर्य येद्रा तागेले तेजस्व येद्राक सुरवे 4 चेडूं बारी तांणी उणीशी दिसतालींच अशी आसतना एक दीस जमदग्नीले 5 चेडूं पुरे फल गील हाडूक म्हणून समिधनी दर्बे सकट हाडूक अरण्यांत चमकल्यांची हांगा रेणुका देवी स्नान करून
ಬಾಮ್ನಾಲೆ ಹೋಮಾಕ ಜಯಶೀಲ ಪುರೈ ಉದ್ದ हाडची तिणेची ಸ್ವಲ್ಪ दूर सरोवराती वतरस ती तीण कसं नाही म्हळ्यार ती गेले एक त्या उद्दाक नित्यची ती गेले एक तपस्या फलान नमे एक आयदन सृष्टी करून तांतू भितर उद्दा हाडची तिणे कडेरी ती गेले दृश्टीक तेंची सरोवर आतां गेले ಸ್ವಲ್ಪ बायलांक घेवन चित्ररथ म्हूण म्हणलेले एकलो निजावन गंधर्व म्हूण म्हणटाची मार्तिका भरत देशाच्यो रायो गंधर्वांगेल देश ते तागे तन्नी थंय बारीची दुखून जलक्रीड करता आशिल्ली आकस्मीक जावन थंय पळयलें तो बारीची चंदुकय रायो तागेल बायलोय बरें चंद जाल्यार पळय ही एक जमदग्नीली बायल जावन आसून तिगेल मनांत कसलेय व्यामोह येवच्यान आशिल्ले तिका दिसलें की तशीच विहार कोरका आशिल्ला मय जाल्यार रे अधर्म म्हूण तिका गोत्तस ಸ್ವಲ್ಪ ಆಲೋಚನಾ मनांत करूं नज म्हूण जाल्यार रे मन्मथ म्हळ्यार काम म्हळेले कशी उत्तेजन करता म्हूण म्हणलेले विशय हांगा रेणुका देवी पळोवन ही एक घडी तांगेले विहार गिहार पळोवन राबून हांगा ही उद्दा व्हरच्याक विसरले कळ्ळें एक नमने मानसीक व्यभिचार अशें जाल्लें कितें ती मानसीक व्यभिचारय मनशाक पवित्र करता मनान कसले देहान कसले कर मनान पाप कर मनान देहान कसले पाप कर न्ही मनान कसले लेखला रित्या म्हण लेखले मानसीक कायिक वाचिक मानसीक जावन शुद्ध सुका खंयचेय एक रितीर पाप जाल्यार रित्या पाप जाता आश्रमाले धवलिकय ती खंयच्यान उदकय हाणी अपवित्र जाल्ला मनान जमदग्नीक तांगेल तपशक्तीन कळ्ळें तिगेल मना कसं जाता म्हणून रेणुका अपवित्र जाल्ला मन उद्विग्न जाल्ला तिगेले म्हूण कळ्ळें न्हू तिका दिखार केले कय सुरवेच पुतूर मणमंतो म्हणून मागीर सुशेणू बसू विश्वावसू मागीर परशुराम पुरे जन आपयताकय आनी रेणुका देवीले रुंड संहार कोरका रुंड कातरसुका म्हूण म्हणटाच की ती आम्मात नव्हे मात्र देवो भव नव्हे तांणी भितच कय आमकां मात्र हत्या दोश येता म्हूण सांगून एक चुरू एक उत्तर तांणी उलयनाची बापसून सांगिल्ली कसली आम्ही पालन करनाची म्हूण सांगून तर आपल्या जमदग्नीक कोप येवन 4 जनांकय शाप दिले की तुम्ही बुद्धी शून्य जायाची तुमकां हांव दिल्लें ज्ञान पुराय व्यर्थ जावं जाल्यार तांणी एक पशु पक्षीशी जावन अरण्यांत भोंवच्या शूर केलें जाल्यार पशु पक्षी रूप म्हूण न्ही पशु पक्षींक ज्ञान आसतवें ना न्हय तांणी तशी जाल्लीची हांगा परशुराम आश्रमांत भितर प्रवेश केले जमदग्नी ताकाय म्हणाल की गेल माते आतांची कतरसून सोडी म्हूण पापिश्टी ही म्हूण कळ्ळें आम्हाला बदी कोरकावे आम म्हूण लेखल्यार तुगेलें अण्णा जाल्यार गती तुकाय जाता घोर जावन आशिल्लें आज्ञे जाल्यार रे परशुरामान मातशी मुखार पळयन की हाता आशिल्लें फुडार काडली की तिगेले गळ कातोरून चड जल्वे तिगेले माते भुंयचेर पडली कुडले जमदग्नीक कोप देंवली की परशुरामाल विशय बारीक जाले जमदग्नी निमगिताच कई पळय आमगेलें आज्ञ परिपालन करचें न्ही जावन दुष्कर कार्य तुगेलें 4 जन अण्णाय विफल जालींची तूं केला तूं कसलो बरो जाय परशुराम सांगता की आना बदत तूं मिगेल वैरी सुप्रीत जाला म्हूण जाल्यार मिगेल आम्मान अपास जिवंत जावका आनी मात्र बद केल्लें म्हूण म्हणलेलें मिगेल मनांत आयलें रे म्हाका मुखारसून जिवनांत मस्त तोंदरे जायत आतांक म्हाका तें विसरून वची तशी कोरका आनी मिगेल अम्माकय मिगेल पुत्तान कुडार बिसून मिगेल गळो कातरला म्हूण म्हळें स्मरण तिकाय आश्चानज आनी तूं आज्ञ केलेलें देखून हांव मात्र वध केलेलें आख्खे एक दोश आसा ते दोश म्हाका येवच्या नज अनेक वर निमगिता मिगेल 4 अण्णांकय तांगेले पूर्वस्थिती येवची तशी करी म्हाका एक चिरायुष्य आनी खंय ताका गोतच परशुराम तो देवून जन्मा येयलो अवतार घेवन युद्ध जाल्यार म्हाका अजेय जेवची तशी अनुग्रह करे म्हूण जमदग्नीक संतोश जातकय जायता म्हूण सांगून पुराय वर तांणी परशुरामा दिलें आनी परशुरामाल काणे आमी पैचे दिसाक पळया आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृति हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।